students, welcome in the online lecture. This is the fifth lecture on the topic animal tissue. In the last lecture, I have explained the type of simple epithelium, that is the glandular epithelium. In that lecture, we will study about the difference between the exocrine glands and endocrine glands. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम विषयी स्टडी केलं. ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम मध्ये तिचं स्ट्रक्चर बघितलं, लोकेशन बघितलं, तिचे टाइप्स बघितले, सेलच्या नंबरवरून पडणारे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर ग्लॅन्डचे दोन टाइप्स स्टडी केले आपण, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. दोन्ही मधला फरक काय आहे हा आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केला. आता आपण या लेक्चरमध्ये पुढच्या राहिलेल्या ज्या दोन सिंपल इपिथेलियम आहेत, सिंपल इपिथेलियमचे टाइप्स आहेत, अगदी शॉर्ट आहेत, सेन्सरी इपिथेलियम आणि जर्मिनल इपिथेलियम, याच्याविषयी स्टडी करूया. आता सुरुवातीला बघूया सेन्सरी इपिथेलियम. सेन्सरी इपिथेलियम इज द मॉडिफाइड कॉलमनार इपिथेलियम. सेन्सरी इपिथेलियम ही मॉडिफाइड कॉलमनार इपिथेलियम असते. तर मॉडिफाइड कॉलमनार इपिथेलियम म्हणजे काय, तर ह्या कॉलम सारख्या सेल्स असतात. सेन्सरी इपिथेलियम मध्ये कॉलम सारख्या सेल्स असतात, बट these cells have sensory hairs on the tip. यांच्यामध्ये सेन्सरी हेअर्स असतात, न्यूरॉन्सचा सप्लाय असतो आणि यांना सेन्सेशन ऍक्सेप्ट करण्याची, रिसीव करण्याची कपॅसिटी असते. सेन्सेशन म्हणजे चेतना, स्टिम्युलस, तो रिसीव करण्याची क्षमता असते, म्हणून यांना सेन्सरी इपिथेलियम असं म्हटलं जातं. इट कॅन रिसीव द सेन्सेशन फ्रॉम द न्यूरॉन्स. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या चेतातंतू आहेत, त्या चेतातंतूंकडून या कोणताही चेतना रिसीव करू शकतात, घेऊ शकतात, म्हणून यांना सेन्सरी इपिथेलियम असं म्हटलं जातं. आणि मग ह्या जे सेन्सरी हेअर्स आहेत, सेन्सरी हेअर्सच्या वरती न्यूरोसिक्रेटरी सेल्स असतात. बघा, जर्मिनल इपिथेलियम बघण्या अगोदर याच्यावरती काय असतात, हे सेन्सरी हेअर्स आहेत. इट कॅन रिसीव द स्टिम्युलस फ्रॉम द न्यूरॉन्स. न्यूरॉन्स पासून काय करू शकतात, ते स्टिम्युलस घेऊ शकतात. त्याच्यावरती आता न्यूरॉनचं स्ट्रक्चर असणार. फॉर एक्झाम्पल, मी युनिपोलार न्यूरॉन काढते, सॉरी बायपोलार न्यूरॉन काढते, तर या न्यूरॉन कडून येणारी जी इम्पल्स आहे, जी चेतना आहे, ती परसिव्ह, रिसीव करण्याची कपॅसिटी असणाऱ्या टिश्यूला सेन्सरी इपिथेलियम असं म्हटलं जातं. इट इज द मॉडिफाइड कॉलमनार इपिथेलियम. ही मॉडिफाइड कॉलमनार इपिथेलियम आहे. हिच्यामध्ये कशाची कपॅसिटी असते, सेन्सेशन ऍक्सेप्ट करण्याची, म्हणून ह्या टिश्यूला नाव काय दिलेलं आहे, सेन्सरी इपिथेलियम असं दिलेलं आहे. दिस इज द स्ट्रक्चर. तर लोकेशन कुठं आहे या सेन्सरी इपिथेलियमचं, इट इज प्रेझेंट इन द सेन्स ऑर्गन्स लाईक दॅट ऑफ द आईज, नोज, टंग, इयर. आपल्या डोळ्यांमध्ये, कानामध्ये, नाकामध्ये, टंग वरती सेन्सरी इपिथेलियम प्रेझेंट असतं. टंग मध्ये पर्टिक्युलर टेस्ट बर्ड्स मध्ये असतात. टेस्ट बर्ड्स, चव ज्यामुळे कळते आपल्याला, त्याच्यामध्ये सेन्सरी इपिथेलियम प्रेझेंट असतं. म्हणजे ज्या ठिकाणी सेन्सेशन असतं, अशा सेन्स ऑर्गन्स मध्ये काय प्रेझेंट असते, सेन्सरी इपिथेलियम प्रेझेंट असते. अशा सेन्स ऑर्गन्स मध्ये त्याला सेन्सरी इपिथेलियम असं म्हणजे अगदी शॉर्ट मध्ये तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. Sensory epithelium is the modified columnar epithelium, and this columnar epithelium have the receive the impulse from the neurons, and that's why it have the sensory hairs on the tip. Sensory hairs tip वरती present असतात. Examples कुठं असतात या, तर these tissue present in the sense organs like that of the ear, nose and टंग, आईज या सेन्स ऑर्गन मध्ये ही प्रेझेंट असते. दिस इज अबाउट द सेन्सरी इपिथेलियम. पुढची इपिथेलियम आपल्याला स्टडी करायची ती म्हणजे कोणती,
तर जर्मिनल इपिथेलियम ही सुद्धा खूप शॉर्ट मध्ये असणारी टिश्यू आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली जर्मिनल इपिथेलियम. ही सेपरेट करण्यापाठीमागचं एकच रिझन आहे. तो कोणता? तर जर्मिनल इपिथेलियम डिवाइड बाय meiotically and it can produce gametes. ही जी जर्मिनल इपिथेलियल टिश्यू आहे ही टिश्यू काय करते तर मियोसिस करते. मियोसिस करून काय करते तर हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करते. हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करते. आता मियोसिस हा जो प्रकार आहे सेल डिव्हिजनचा, मियोसिस इट ओनली टेक पार्ट इन द जर्मिनल इपिथेलियम. आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन दोन प्रकारे चालतं. एक प्रकार आहे तो म्हणजे मायटोसिस. मायटोसिस कॅरीड ऑर टेक्स प्लेस इन द ऑल सोमॅटिक सेल्स. मागे तुम्हाला मी टाइप्स शिकवले सेलचे पहिल्या लेक्चर मध्ये, जर्मलाइन सेल आणि दुसरं म्हणजे सोमॅटिक सेल. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या सोमॅटिक सेल्स मध्ये मायटोसिस हा पेशी विभाजनाचा प्रकार चालू असतो. त्या सगळ्या पेशी मायटोसिस द्वारे विभाजित होत असतात. मायटोसिस मध्ये सेल डुप्लिकेट होतात, म्हणजे क्रोमोझोमचा नंबर कॉन्स्टंट ठेवला जातो. क्रोमोझोमचा नंबर कॉन्स्टंट ठेवला जातो म्हणून सेल डुप्लिकेट होतात. एका सेलच्या दोन सेल तयार होतात. मायटोसिस मध्ये जरी दोन सेल तयार झाल्या तरी क्रोमोझोमचा नंबर कॉन्स्टंट राहतो 2n. दॅट इज नथिंग बट द डिप्लॉइड कंडिशन. ही डिप्लॉइड कंडिशन आहे. इथं हे 2n म्हणजे कशी कंडिशन आहे? डिप्लॉइड. आता फक्त जर्मिनल इपिथेलियल टिश्यू जे आहे इन दॅट ओनली मियोसिस टेक्स प्लेस. त्यामध्ये फक्त काय होत असतं? मियोसिस होत असतं. आणि मियोसिस होणारी फक्त एकच इपिथेलियल टिश्यू आपल्या बॉडीमध्ये आहे ती म्हणजे जर्मिनल इपिथेलियम. आता मियोसिस मध्ये काय होतं तर मियोसिस इज द टाइप ऑफ सेल डिव्हिजन इन व्हिच क्रोमोझोम नंबर बिकम रेड्यूस्ड टू हाफ. क्रोमोझोमचा नंबर रेड्यूस होऊन हाफ होत असतो, निम्मा होत असतो. आता मी इथं 2n लिहिलेलं आहे आणि या सगळ्या पेशींमध्ये n लिहिलेलं आहे, म्हणजे n इज कंडिशन इज नथिंग बट द हॅप्लॉइड. ज्याला काय म्हटलं जातं? हॅप्लॉइड असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? हॅप्लॉइड असं म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन सेट ऑफ द क्रोमोझोम. हॅप्लॉइड सेल्स मध्ये फक्त एकच क्रोमोझोमचा सेट प्रेझेंट असतो. तर डिप्लॉइड सेल्स मध्ये क्रोमोझोमचे दोन सेट प्रेझेंट असतात म्हणून त्यांना डिप्लॉइड असं म्हटलं जातं. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? डिप्लॉइड असं म्हटलं जातं. तर जर्मिनल इपिथेलियल टिश्यू मध्ये मियोसिस होतं आणि मियोसिस होऊन डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. म्हणून जर्मिनल इपिथेलियम ही वेगळी आहे. जर्मलाइन सेल्स त्यांना म्हटलं जातं, जिच्यामध्ये फक्त काय होत असतं? मियोसिस होत असतं. सगळ्या सोमॅटिक सेल्स मध्ये काय होत असतं? मायटोसिस होत असतं. आता जर्मिनल इपिथेलियम आहे कुठे? आता मियोसिस, मायटोसिस याविषयी डिटेल मध्ये स्टडी तुम्हाला, त्याच्या कोणत्या स्टेजेस आहेत, कोणत्या स्टेजेस मध्ये सेल डिव्हिजन कंप्लीट होतं याच्याविषयी तुम्हाला स्टडीला आहे. सेल डिव्हिजन हा वेगळा टॉपिक तुमच्या अभ्यासामध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करणारच आहात. पण तुम्हाला माहिती असावं यासाठी शॉर्ट मध्ये मायटोसिस ही डुप्लिकेशन सेल डिव्हिजन आहे आणि जी सोमॅटिक सेल मध्ये चालते हे लक्षात ठेवा. डिप्लॉइड सेल पासून दोन नवीन डिप्लॉइड सेल तयार केले जातात म्हणून डुप्लिकेशन सेल डिव्हिजन म्हटलं जातं याला. आणि जे सोमॅटिक सेल मध्ये चालतं. मियोसिस हे रिडक्शनल टाइपचं सेल डिव्हिजन आहे. इथं रिडक्शन कशाचं होतं? जरी 4 सेल तयार होत असल्या तरी क्रोमोझोमचा नंबर रेड्यूस होतो, हाफ होतो, म्हणून ह्याला रिडक्शनल सेल डिव्हिजन. सेल जरी जास्त तयार होत असल्या तरी क्रोमोझोमचा नंबर रेड्यूस होतो म्हणून ह्याला रिडक्शनल सेल डिव्हिजन असं म्हटलं जातं. आणि म्हणून लक्षात ठेवा मियोसिस नेहमी जर्मलाइन सेल मध्ये होतं. दॅट इज नथिंग बट द जर्मिनल इपिथेलियम. आता कुठं प्रेझेंट आहे जर्मिनल इपिथेलियम? जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द गॅमेट्स. जर्मिनल इपिथेलियम टेस्टिस मध्ये
सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये प्रेझेंट आहे. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द टेस्टिस. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स मध्ये काय प्रेझेंट आहे? जर्मिनल इपिथेलियम. टेस्टिस मध्ये. टेस्टिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये टेस्टिस मध्ये प्रेझेंट आहे. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स मध्ये. आणि जर्मिनल इपिथेलियम ओव्हरी मध्ये. ओव्हरी इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि त्याच्यामध्ये बाहेरच्या लाइनिंगला काय प्रेझेंट आहे? तर जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट. आणि हे जर्मिनल इपिथेलियम मायटोटिकली डिवाइड होतं आणि या ठिकाणी स्पर्म तयार केलं जातं. स्पर्म इज द मेल गॅमेट आणि या ठिकाणी ओव्हम तयार केलं जातं. ओव्हम इज द फिमेल गॅमेट. ओव्हरीमध्ये ओव्हम तयार केलं जातं तर टेस्टिस मध्ये स्पर्म तयार केलं जातं आणि बोथ आर द गॅमेट्स, हॅप्लॉइड गॅमेट्स which are produced by the meiosis through the germinal epithelium. जर्मिनल इपिथेलियम कडून मिओसिस करून काय तयार केलं जातं? स्पर्म आणि ओव्हम, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार केले जातात. दिस इज अबाउट द जर्मिनल इपिथेलियम. हे आहे जर्मिनल इपिथेलियम. हे सगळे टाइप्स आपण स्टडी केले ते कशाचे? तर सिंपल इपिथेलियमचे. नेक्स्ट टाइप आपल्याला स्टडी करायचा आहे तो कोणता? तर कंपाऊंड इपिथेलियमचा. आता कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे काय अगोदर समजून घ्या. कंपाऊंड इपिथेलियम is the epithelium in which many layers of the cells are present and only single layer present on the or rest on the basement membrane. That type of epithelium is nothing but compound epithelium. Compound epithelium म्हणजे असं इपिथेलियम की ज्याच्यामध्ये फक्त एकच लेयर बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट असतो. बाकीचे सगळे लेयर्स त्याच्या एकमेकांच्या वरती बसलेले असतात. अशा इपिथेलियमला कंपाऊंड इपिथेलियम असं म्हटलं जातं. ओनली सिंगल लेयर ऑफ सेल्स रेस्ट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. Other layers of cells rest on the each other. बाकीचे सगळे एकमेकांवरती बसत जातात. म्हणजे हा लेयर फक्त बेसमेंट मेम्ब्रेन वरती बसणार, बाकीचे सगळे त्याच्या वरती 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 बसत जाणार. असे जे मेनी लेयर असणारे इपिथेलियल टिश्यू आहे तिला कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू असं म्हटलं जातं किंवा कंपाऊंड इपिथेलियम असं म्हटलं जातं. आणि मग कंपाऊंड इपिथेलियमचे दोन टाइप्स आहेत. स्ट्रॅटिफाइड पहिला प्रकार आहे आणि दुसरा प्रकार आहे ट्रान्झिशनल. अशा दोन प्रकार असणारी कंपाऊंड इपिथेलियम, स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम. दोन्ही स्ट्रक्चरली सिमिलर आहेत, फक्त ट्रान्झिशनल इपिथेलियमचं फंक्शन वेगळं आहे म्हणून तिला वेगळा टाइप दिलेला आहे. आता स्ट्रॅटिफाइड कंपाऊंड इपिथेलियमचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. The stratified epithelial tissue have many layers of cells. In that, only single layer of cell rest on the basement membrane, and this layer have ability of division. That's why this layer is called as stratum germinativum. या लेयरला स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम असं म्हटलं जातं. फक्त या एकाच लेयरकडं डिव्हिजन होण्याची कपॅसिटी असते, नवीन सेल तयार करण्याची कपॅसिटी असते, म्हणून ह्याला स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम असं म्हटलं जातं. अँड द सेल्स which are present at the top or tip, these cells does not have nucleus. These are the dead cells.
अँड विच डज नॉट हॅव ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन. याच्या वरती असणारा सगळ्यात टॉपकडे असणारा वरच्या बाजूला असणारा जो लेअर आहे सेलचा, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असत नाही, त्या डेड सेल असतात, मृत असणाऱ्या पेशी असतात. त्यामुळे डिवाइड होऊ शकतील का? नाहीत होऊ शकणार. असा जो लेअर आहे स्ट्रॅटम कॉर्नियम असं त्याला म्हटलं जाते. स्ट्रॅटम कॉर्नियम किंवा स्ट्रॅटम कॉर्निया असं त्याला म्हटलं जातं, ज्याच्याकडे डिवाइड होण्याची कपॅसिटी नाही, जो लेअर पूर्णपणे डेड झालेला आहे. आता अशी असणारी स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम असते कुठं नक्की? तर आपल्या स्किनमध्ये. आपल्या स्किनमध्ये असणारी ही स्ट्रॅटम कंपाऊंड स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आहे. आता स्किन मधला वरचा लेअर डेड होतो, निघून जातो. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर आपण जास्त अनुभव घेतो की हा लेअर जो आहे तो डेड होणार आहे, डेड झाला की निघून जाणार आहे. तर असा जो लेअर आहे त्याला स्ट्रॅटम कॉर्नियम असं म्हटलं जातं. त्या लेअरला काय म्हटलं जातं? स्ट्रॅटम कॉर्नियम असं म्हटलं जातं, ज्याच्याकडे डिवाइड होण्याची कपॅसिटी नाही, जे सेल्स डेड झालेले आहेत, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही. आता खालच्या बाजूला असणारा जो बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेला जो लेअर आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचा, तो स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम आहे, which have ability to divide and redivide. परत परत सेल डिव्हिजन करण्याची ॲबिलिटी असणारा हा लेअर आहे. त्यामुळे मधले जे लेअर असतात त्यांच्याकडे काय असतं? तर त्या न्यूली फॉर्म सेल्स असतात. या स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम लेअरनं जे तयार केलेल्या पेशी आहेत त्या वरती 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 सरकत येतात. इथं डिवाइड झाल्या वरती येणार आहेत, आणखी डिव्हिजन झालं त्यावरती येणार, आणि वरती जात जात त्या ज्यावेळी डेड होतात त्यावेळी त्या कोणत्या लेअर मध्ये येतात? स्ट्रॅटम कॉर्नियम या लेअर मध्ये येतात, स्ट्रॅटम कॉर्नियम मध्ये. आणि एक्झाम्पल काय आहे स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियमचं? तर आपल्या स्किन, डर्मिस आणि इपिडर्मिस लेअर मध्ये स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम प्रेझेंट असतं. आता दुसरा प्रकार जो आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. दिस इपिथेलियम ऑल्सो हॅव स्ट्रक्चर ॲज लाईक दॅट ऑफ द स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम. या इपिथेलियमचं स्ट्रक्चर सगळं जसं तसं स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम कडे आहे तसं आहे. फरक काय आहे? इट गिव्स स्टॅबिलिटी टू द ऑर्गन और इट गिव्स डिस्टिंक्शन ऑफ द ऑर्गन. एखादा ऑर्गन स्ट्रेच झाला तर मूळ पदावरती आणण्याची कपॅसिटी असणारा हा प्रकार आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. जरी तो स्ट्रेच झाला ऑर्गन, फॉर एक्झाम्पल कुठं प्रेझेंट असते? तर युरिनरी ब्लॅडर मध्ये आणि फिमेल मध्ये युटेरस मध्ये. आता बघा, युरिनरी ब्लॅडर ज्यावेळी फुल असतं युरिन, त्यावेळी ते स्ट्रेच होते, आणि ज्यावेळी युरिन एक्सपेल केलं जातं, बाहेर टाकलं जातं, द युरिनरी ब्लॅडर गेट इट्स ओन पोझिशन, म्हणजे ज्याची स्वतःची जसं शेप होता तसाच्या तसा तो परत होतो. बरोबर आहे? दॅट इज नथिंग बट द डिस्टेंशन. डिस्टेंशन इज द ॲबिलिटी ऑफ ट्रान्झिशनल इपिथेलियम. डिस्टेंशन करणं ही ॲबिलिटी आहे कशाची? तर ट्रान्झिशनल इपिथेलियमची. किंवा दुसरं एक्झाम्पल युटेरस मध्ये फिमेल मध्ये ज्यावेळी प्रेग्नन्सी कॅरी केलेली असते त्यावेळी युटेरस डिस्टेंट होतं, जास्त शेप मोठा होतो, आणि ज्यावेळी प्रेग्नन्सी होते, पार्च्युलेशन होतं, ते परत आहे तसा युटेरसचा शेप होतो. That is nothing but the distension. And distension is the ability of transitional compound epithelium. ही ability कुणामध्ये आहे? ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियम मध्ये. तिचं स्ट्रक्चर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल सारखंच आहे, फक्त एवढाच फरक आहे की त्याच्याकडे ॲबिलिटी आहे डिस्टेंशनची. गिव्ह डिस्टेंशन टू द युरिनरी ब्लॅडर और टू द युटेरस. युरिनरी ब्लॅडरला किंवा युटेरसला डिस्टेंशन देण्याचं काम ही टिश्यू करत असते. कोणती टिश्यू? ट्रान्झिशनल इपिथेलियम. तर अशा प्रकारे आपण या लेक्चर मध्ये सिंपल इपिथेलियमचे दोन टाइप स्टडी केले, सेन्सरी इपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियम, आणि कंपाऊंड इपिथेलियमचे दोन टाइप स्टडी केले, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि दुसरा प्रकार ट्रान्झिशनल इपिथेलियम. इथं आपल्या सगळ्या इपिथेलियल टिश्यूचे टाइप संपलेले. बघा, आतापर्यंत आपण इपिथेलियल टिश्यूचे सिंपल इपिथेलियमचे आणि कंपाऊंड इपिथेलियमचे कोणकोणते टाइप्स या लेक्चर पर्यंत आपण स्टडी केले. तर
दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम स्टडी केलं. 3 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण कॉलमनार सिलिएटेड इपिथेलियम स्टडी केलं. 4 नंबरच्या लेक्चरमध्ये ग्लँड्युलर इपिथेलियम स्टडी केलं. आणि या लेक्चरमध्ये, या 5व्या लेक्चरमध्ये आपण 2 राहिलेले सिंपल इपिथेलियमचे टाइप, सेन्सरी इपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियम, आणि 2 कंपाऊंड इपिथेलियमचे टाइप स्टडी केले, स्ट्रॅटिफाइड आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम. इथं इपिथेलियल टिश्यूचे सगळे टाइप संपलेले आहेत आणि इपिथेलियम टिश्यू संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कनेक्टिव्ह टिश्यू सुरू करणार आहे आणि कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स बघणार आहे. थँक्यू.